नमस्कार, माझे नाव सारिका. ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला खूप थँक्स बोलतो आहे, कारण तुम्ही मला खूप छान प्रोत्साहन देता. त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आज तुम्हाला एक सॉरी देखील बोलतो आहे तुम्हाला, बिकॉज आपला खूप लेट झाला आहे हा व्हिडिओ बनवायला. तब्येत ठीक नसल्या कारणामुळे मला व्हिडिओ नाही बनवता आला. त्यासाठी खरंच तुम्हाला मी दिलगिरी व्यक्त करते. आय होप तुम्ही समजून घ्याल. चला मग आज आपण बनवायला घेऊया ही तोरणपट्टी. ही कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम आपण एक दोरा घ्यायचा आहे. माझ्याकडे पिंक कलर जो होता तो संपलेला आहे. पिंक दोरा संपल्या कारणामुळे मी ते बनवू शकत नाही. पिंक कलरची ऊल तेवढीच आहे. त्यासाठी आता मी ब्लू कलरचा वापर करते आहे. माझ्याकडे ब्लू कलर आहे तो मी वापरते आहे. सर्वप्रथम आपल्याला एक गाठ बनवायची आहे. त्यानंतर 22 साखळ्या घ्यायच्यात आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. आपण 22 साखळ्या घेतल्यात. 22 साखळ्यांच्या आपण 1 2 3 आपण 3 साखळ्या सोडून पहिल्या तिसऱ्या चौथ्या साखळीमध्ये 1 2 3 चौथ्या साखळीमध्ये आपण पहिला खांब बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले साखळीचा एक खांब आणि हा एक दुसरा खांब म्हणजे डबल क्रोशे आपण जे बोलतो ते. हा झाला तिसरा डबल क्रोशे. हा झालाय चौथा डबल क्रोशे. हा एक पाचवा डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण 5 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथून देखील 3 साखळ्या स्किप करायच्या आहेत. 1 2 3 चौथ्या साखळीमध्ये आपल्याला एक पॉफ स्टिच बनवायचा आहे. एक पॉफ स्टिच बनवायचं आहे. परत 2 साखळ्या. परत त्याच साखळीमध्ये आपल्याला अजून एक पॉफ स्टिच बनवायचा आहे. त्यानंतर परत 2 साखळ्या 1 2 2 साखळ्या घेतल्यात. त्यानंतर परत आपल्याला 1 2 2 साखळ्या स्किप करून तिसऱ्या साखळीमध्ये एक पॉफ स्टिच घ्यायचं आहे आपल्याला. परत 2 साखळ्या. परत त्याच पॉफ स्टिचच्या मध्ये अजून आपल्याला पॉफ स्टिच घ्यायचा आहे त्याच साखळीमध्ये. परत 3 साखळ्या आणि आपल्याला आता परत 3 साखळ्या स्किप करून 1 2 3 चौथ्या साखळीमध्ये पहिला खांब. अशा प्रकारे आपले 5 खांब पूर्ण तयार होणार आहेत. हा दुसरा तिसरा हा चौथा खांब
आणि हा 5वा शेवटचा. अशा प्रकारे आपण 5 खांब, 2 साखळ्या, 1 पॉफ स्टिच, 2 साखळ्या, परत 1 पॉफ स्टिच, परत 2 साखळ्या, 1 पॉफ स्टिच, 2 साखळ्या, 1 पॉफ स्टिच, 3 साखळ्या आणि 5 खांब असं फर्स्ट रोमध्ये आपण बनवलेलं आहे. सेकंड रोमध्ये आपल्याला 1 2 3 साखळ्या घेऊन आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे आपले खांब होते बरोबर, प्रत्येक खांब हा आपला वेगळा वेगळा दिसतो आपल्याला बघा. त्यामध्ये आता आपल्याला आपण जिथून प्रोजेक्ट चालू केलं होतं, आपला हा दोरा उरलेला असतो बरोबर, तो जो दोरा असतो ना तो वरती पाहिजे, जेणेकरून आपलं हा प्रोजेक्टचा ही जी पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे तो फ्रंट साईड आहे. मग तो आपल्याला पकडण्यासाठी मी हा जो खांब आहे, सुई मी ह्या खांबाच्या मधून म्हणजे एक खांब पूर्ण सुईमध्ये घेतलेला आहे, हा बघा. त्यामधून आपण एक दोरा बाहेर काढायचा आहे आणि एक खांब बनवायचा आहे. ह्याला बॅक पोस्ट म्हणतात. हा झाला दुसरा खांब, म्हणजे एक साखळीचा एक खांब आणि हा एक आता आपण बॅक पोस्टमध्ये बनवला आहे. तशाच प्रकारे हा दुसरा देखील खांब आपण बॅक पोस्ट बनवणार आहोत. हे झाले 3 खांब आपले. अशाच प्रकारे हा चौथा देखील आपण बॅक पोस्टमध्ये बनवणार आहोत. अशा प्रकारे आपले हे 4 खांब रो सेकंडमध्ये 4 खांब आपले आलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 5वा खांब आहे तो आपण स्किप करणार आहोत, तो आपण ह्याच्यामध्ये घेणार नाही आहेत. त्यानंतर 1 2 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. परत आपण हे जे पॉफ स्टिचमध्ये 2 साखळ्या घातल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला पॉफ स्टिचवरती पॉफ स्टिच घ्यायचं आहे. परत आपल्याला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत, 1 2. या प्रोजेक्टमध्ये आपण ज्या पॉफ स्टिचवरती पॉफ स्टिच घेतलेले आहेत तिथे सेम आपल्याला तसंच करायचं आहे. पॉफ स्टिचमध्ये पॉफ स्टिच, 2 साखळ्या, परत 1 पॉफ स्टिच. आता इथे 2 साखळ्या घेतलेल्या आपण आता इथे हा जो स्किप केला त्याच्यामुळे आपल्याला इथे 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 साखळ्या घेतल्या आहेत. मध्ये काहीच नाही ठेवायचं आपल्याला. या जो पॉफ स्टिचमधला जो गॅप होता त्या गॅपमध्ये परत पॉफ स्टिचमध्ये पॉफ स्टिच, 2 साखळ्या, परत पॉफ स्टिचमध्ये पॉफ स्टिच, परत 3 साखळ्या, 1 2 3 साखळ्या घेतल्या आहेत. आता आपण इथे कसे 4 बनवले आहेत तसेच सेम आपल्याला इथे देखील बनवायचे आहेत. या खांबामधून हे बघा, या खांबामधून मी एक खांब बनवते. ह्याला बॅक पोस्ट म्हणतात. सेकंडमध्ये पण सेम तसंच करते मी. हे बघा, खांबामधून खांब बनवायचा आहे. थर्ड देखील तसंच करते. आणि नंतर उरलेली ही जी साखळी आहे, साखळीची तिसरी जी आपली साखळी होती त्या तिसऱ्या साखळीमधून एक खांब बनवायचा आहे आपल्याला. 1 2 3 साखळ्या घेतल्या, प्रोजेक्ट टर्न केलं. रो सेकंड आपला असा प्रकारे दिसणार आहे. रो थर्डमध्ये आपण आत्ता सुई अशी टाकली होती रो सेकंडमध्ये. आत्ता आपल्याला सुई इथून आतमध्ये टाकून हा जो खांब आहे तो अप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला परत एक खांब बनवायचं आहे. आपण मगाशी बॅक पोस्ट केलं होतं खांब, आता फ्रंटमध्ये करत आहोत. त्यानंतर परत हा जो दुसरा खांब आहे त्याला देखील सेम तसंच आपण करत आहोत. परत 3 साखळ्या, 1 2 3 साखळ्या. परत पॉफ स्टिचमध्ये पॉफ स्टिच आपण जसं घातलं होतं तसं सेम मी घालून घेते.
पफ स्टिचमध्ये पफ स्टिच मी घालून घेतलेले आहेत. हे बघा, ह्या साखळी जी आपण होती ना त्यामध्ये हा जो चौथा होता तो मी स्किप केलेला आहे. फर्स्ट 5 होते, सेकंड रोमध्ये 4 आले, थर्ड रोमध्ये 3 आलेत. परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच 1 2 3 3 साखळ्या घेतल्यात. आता हा जो मधला गॅप आहे त्यामध्ये एक खांब, 2 साखळ्या, एक खांब, परत 3 साखळ्या, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच घालून घेते. परत 3 साखळ्या. आता हा जो आहे तो स्किप करायचा आहे. जो चौथा होता ना आपला तो स्किप करायचा आहे खांब. आता तिसऱ्या खांबामधून हे बघा मी फ्रंटमधून घेतले. आता 1 2 घेतलेले आहेत. तिसऱ्यामधून साखळीमधून तिसरी जी साखळी असते त्याच्यामधून आपल्याला एक खांब घ्यायचा असतो. परत 3 साखळी 1 2 3 3 साखळी झाले. प्रोजेक्ट टर्न करते मी. आता आपण हे कमी कमी करत चाललो, त्याच्यामुळे पहिला 5 4 3 आता इथे 2 2 मध्ये मग काय होणार आहे, एक तर आपली साखळी झालेली आहे आणि त्यानंतर हा जो दुसरा जो खांब होता मधला दुसऱ्या खांबामधून मी हे बघा हा एक फक्त बॅक पोस्टमधून एक खांब बनवून घेतलेला आहे. त्यानंतर परत 3 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच घालून घेते. पफ स्टिचमध्ये पफ स्टिच घालून घेतलाय. परत 3 साखळ्या. आता आपण एक डबल क्रोशे, 2 साखळ्या, एक डबल क्रोशे केलेला आहे. तर त्या गॅपमध्ये आता आपल्याला 10 एकूण डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण मी ह्याच्यामध्ये 10 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत. परत 3 साखळ्या 1 2 3 3 साखळ्या. या पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या. परत हा आता जो आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे. परत सुई मी बघा ह्या खांबाच्या मधून एक खांबामधून घेतलेले आहे. एक बॅक पोस्ट, 3 साखळ्यांचा एक खांब जो असतो त्याच्यामधून खांबामधून एक आपल्याला खांब बनवायचा आहे. परत 1 2 3 बॅक केलंय. हे आपले रो किती झाले, 1 2 3 4 आपले 4 रो तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे तर ऑलरेडी कमी कमी करत गेलेलो आहेत, त्यामुळे हा तर एकच साखळीचा उरणार आहे. मग परत आपल्याला 3 साखळ्या अजून एक्स्ट्रा घ्यायच्यात. 1 2 3 जेणेकरून काय होणार, 3 साखळीचा एक खांब आणि 3 साखळ्या ह्या मधल्या ज्या असतात त्या. त्यानंतर परत आपल्याला पफ स्टिचमधून पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमधून पफ स्टिच, परत 3 साखळ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण 10 जे खांब घेतले आहेत त्यामध्ये आता मी फ्रंटला हे बघा हे जसे फ्रंटला आलेले आहेत हे बॅक आलेले आहेत, तसं आता आपल्याला फ्रंटला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी हा दोरा आहे जो खांबामधून घेतलेला आहे, असे प्रत्येक आपण 10च्या 10
फ्रंट पोस्ट बनवणार आहोत आपण. हे बघा 3 4 सुई खांबामधून घ्यायची आहे आपल्याला. दोरा काढून घ्यायचा आहे. एक खांब बनवायचा आहे. दोऱ्यातून काढून घ्यायचं आहे. एक खांब बनवायचं आहे. अशा प्रकारे आपण हे 10च्या 10 पूर्ण बनवणार आहोत. किती झालेत आपले? 1 2 3 4 5 6 7 8. हा 9वा आणि हा शेवटचा आहे तो 10वा. एकदा फ्रंट पोस्ट एकदा बॅक पोस्ट असं आपल्याला हा प्रोजेक्ट बनवत जायचा आहे. परत 1 2 3 3 साखळ्या, एक पफ स्टिच, 2 साखळ्या, एक पफ स्टिच, परत 1 2 3 3 साखळ्या. आणि हा जो शेवटची आपली साखळी होती म्हणजे शेवटचा एक जो खांब होता त्याच्या शेवटच्या साखळीमधून आपल्याला एक खांब बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा आपला किती झाला? 1 2 3 4 5 आपले रो तयार झालेले आहेत. परत 3 साखळ्या, प्रोजेक्ट टर्न, परत 3 साखळ्या सेम 1 2 3. त्यानंतर सेम आपण आता जे केलेलं तसंच करायचं आहे. फक्त हे आपण फ्रंटमधून करत आलो. आता हे बॅक पोस्टमधून करत यायचं आहे. पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 3 साखळ्या. आता मी फ्रंटमधून करत आली होती असं. आता आपल्याला हे बॅक पोस्टमध्ये करायचं आहे. सो प्रत्येक मी खांब बॅकमधून घेऊन एक एक खांब बनवून घेते. अशा प्रकारे 10च्या 10 खांब बनवायचेत आपल्याला. 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा शेवटचा आहे तो 10. आपण बॅक पोस्ट केल्यामुळे हा इथे एक छानपैकी साखळी येते. हे बघा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज देखील होणार नाहीत तुम्ही. तुम्हाला लगेच समजून जाईल जर तुम्ही कुठे चुकलात तर. आणि अशा प्रकारे ही आपली देखील एक वेल तयार होते. बघा या वेलीचा आकार नंतर आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. आता परत 3 साखळ्या 1 2 3, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 2 साखळ्या, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या, परत या 3 साखळीचा एक खांब म्हणजे तिसऱ्या साखळीच्या शेवटला आपल्याला एक खांब बनवून घ्यायचा आहे. परत आपल्याला 3 साखळ्या 1 2 3. आता परत लक्ष ठेवा जरा आपल्याला काय करायचं आहे. आता आपण इथे वाढवत वाढवत गेलो होतो बरोबर. आणि इथे हे जे होते ते आपण कमी करत गेले होते. तर आपल्याला काय करायचं आहे. आता परत इथे वाढवत जायचं आहे आणि इथे कमी करत जायचं आहे. म्हणून रो 1 2 3 4 5 6 7 रो 7व्यामध्ये आपण कमी करत जाणार आहोत. त्यामुळे रो 7मध्ये मी हा जो गॅप आहे साखळी आहे त्या साखळीमध्ये आता मी एक खांब बनवलेला आहे. म्हणजे काय झालं साखळीचा एक खांब आणि इथे मध्ये एक खांब 2 खांब झाले. परत 3 साखळ्या
3 साखळ्या. ह्याच्यामध्ये परत एक आपल्याला पफ स्टिचमध्ये पफ स्टिच करायचं आहे. परत 2 चेन, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 चेन. आता आपल्याला कमी करत जायचं आहे, बरोबर. त्यासाठी आपण काय करणार आहे, ह्या 2, हे बघा, हा जो पहिला आहे ना 10वा जो खांब होता तो सोडलेला आहे मी, तो स्किप करणार. आणि जो 9वा खांब होता त्या खांबाच्या बॅक पोस्टमधून बघा, बॅक पोस्टमधून एक खांब बनवलं आहे, म्हणजे जेणेकरून माझ्या इथे 8 खांब येणार आहेत. 2 3 4 5 6 7 आणि हा शेवटचा आहे तो 8. आपण इथे एक स्किप केला आहे, तसं आपण इथे देखील हा स्किप करणार आहोत. परत 3 साखळ्या, परत पफ स्टिचमधून पफ स्टिच, परत 2 साखळ्या, पफ स्टिचमधून पफ स्टिच, परत 3 साखळ्या. या साखळीच्या गॅपमधून एक खांब, परत या साखळीच्या तिसऱ्या साखळी जी होती त्या साखळीमध्ये एक खांब. अशा प्रकारे आपला रो 7 तयार झालेला आहे. रो 8 मध्ये 1 2 3, रो 8 मध्ये आपल्याला हा जो पहिला जो म्हणजे एक साखळीचा तर एक खांब तयार झाला आहे. दुसऱ्या साखळीमध्ये आपण बॅक स्टिच घेणार आहे बघा. परत तसंच बनवायचं आहे आपल्याला. बॅक पोस्टमधून एक खांब, परत ह्या साखळीमध्ये एक खांब. एकूण झाले आपले 3 खांब झालेत. परत 3 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या. परत आता आपल्याला 2 स्किप करायचे आहेत. मग हा पहिला आहे जो खांब तो मी स्किप करते. दुसऱ्या खांबामधून आता मी बॅक पोस्ट बनवते. एक खांब, 2 खांब, 3 खांब झाले, 4 झाले, 5 आणि हा शेवटचा 6. म्हणजे पहिला 10 होते, परत 10 10, नंतर 8 6. अशा प्रकारे हळूहळू आपण कमी करत जाणार आहोत. परत 3 साखळ्या, ॲज इट इज आपण इथे जे बनवले तसंच पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या, या गॅपमधून एक खांब, आपण हा जो खांब बनवला होता त्याला बॅक पोस्ट परत एक करायचं आहे. हे बघा. परत ह्या तिसऱ्या साखळीमध्ये वरती जो तिसरी जी साखळी होती त्याच्यातून एक आपण खांब बनवायचा आहे. परत 3 साखळ्या, प्रोजेक्ट टर्न करायचे. हे आपलं अशा प्रकारे बनत जाणार आहे. आता फ्रंटमधून करायचं आहे. रो किती झाला आता आपला हा 9वा रो. 1 2 3 4 5 6 7 8 9व्या रोमध्ये फ्रंटमधून घ्यायचं आहे. 2 खांब झाले एकूण. तिसऱ्या खांबाला पण सेम तसंच करायचं आहे. चौथा खांब ह्या साखळीमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे, बरोबर.
त्यानंतर परत 3 साखळ्या, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच जे आहे तसंच घ्यायचं ॲज इट इज, परत 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच घ्यायचं आहे, परत 1 2 3 साखळ्या, त्यानंतर एक परत आपण स्किप करायचं आहे आणि जो दुसरा होता त्यामध्ये एक खांब फ्रंटमध्ये घेतलेला आहे, दुसरा देखील फ्रंटमध्ये, तिसरा देखील फ्रंटमध्ये घ्यायचा आहे आपल्याला, चौथा देखील सेम तसंच, त्यानंतर परत 3 साखळ्या, हे बघा इथे हा एक स्किप केलाय, हा एक स्किप केलाय इथे, परत आपल्याला पफ स्टिचमधून पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमधून पफ स्टिच, 3 साखळ्या, या साखळीच्या गॅपमधून एक आपण परत खांब बनवायचा आहे, या खांबाचा आपण एक फ्रंट पोस्ट बनवायचा आहे, एक खांब, 2 3, परत ही जी चौथी जी खांब आहे, जी तिसरी साखळी जी असते त्याच्या तिसऱ्या साखळीमधून आपल्याला एक खांब बनवायचा असतो, परत 3 साखळ्या, प्रोजेक्ट टर्न करूया आपण, आता आपण किती केले होते इथे 4 झालेले, आता आपल्याला परत आता बॅक पोस्टमधून, हे बघा सुई एकदा इथून घालवायची तर सुई एकदा समोरून घ्यायची, एवढाच फक्त फरक आहे यामध्ये। आता मी बॅकमधून, हे बघा बॅक पोस्टमधून दुसरा खांब झाला हा, बॅक पोस्टमधून तिसरा खांब झाला हा, बॅक पोस्टमधून चौथा खांब झाला हा, परत गॅपमध्ये एक खांब, परत 3 साखळ्या, परत तीन साखळ्या, आता हे 2 आहेत बरोबर, आता 2 येणार, 1 2, त्यानंतर परत 3 साखळ्या, सेम आता हे बनवलंय तसंच इथे देखील बनवायचं आहे, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या, परत ह्या गॅपमध्ये एक खांब, परत बॅक पोस्टमधून दुसरा खांब। तुम्ही रो परफेक्ट जसे मी बनवते तसे बनवत जा, तुमचं देखील प्रोजेक्ट परफेक्ट तयार होईल। तसंच या तिसऱ्या साखळीमधून आपल्याला एक खांब बनवायचा आहे, परत 3 साखळ्या, अशा प्रकारे आपला रो तयार होतोय। अशा प्रकारे आपला हा रो तयार होतोय, हे बघा हा एक पान आपला तयार होणार आहे रो 11 मध्ये। आता आपल्याला हे जे आपण 5 आपले इथे तयार झाले होते, 5 वरती 5 जसेच आपण फ्रंट पोस्टने घेतलेले आहेत तसेच आपल्याला बनवत जायचे आहेत, 3 4 आणि हा शेवटचा 5, परत 3 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच। आता आपण इथे सगळ्या 3-3 साखळ्या घेत आलेले आहोत, पण इथे तसं नाही करायचं आपल्याला, इथे फक्त 2 साखळ्या घ्यायच्या आहेत।
या दोन्ही पफ स्टिचचा एक पफ स्टिच ह्या दोन्ही खांबाचा एक खांब बनवायचा आहे. मी काय करते, आपण नेहमी एक एक खांब असं घ्यायचं ना. आता आपल्याला दोन्ही स्किप करायचे, ते दोन्ही स्किप केल्यावरती हे असं उघडच दिसणार. त्यामुळे आता मी काय करते, ह्या दोन्ही खांबामधून सुई काढते, जेणेकरून हा एक पूर्णपणे एक पान तयार होणार आहे. परत 2 साखळ्या आपण इथे जे बनवलेलं सेम तसं इथे रिपीट करायचं आहे. पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 3 साखळ्या, 5 वरती 5 फ्रंट पोस्ट, 2 3 4 साखळीच्या तिसऱ्या साखळीतून आपल्याला एक खांब बनवायचा असतो. 3 साखळ्या दिल्यात. आता आपल्याला सेकंड देखील असं बनवत जायचं आहे. मग ते काय करणार आपण, आणि ही डिझाईन आपली पूर्ण इथपर्यंत अशी दिसले देखील पाहिजे, म्हणजे जे आपण मोती लावणार ते आपले अट्रॅक्टिव्ह आले पाहिजेत. हे बघा, हे अशा प्रकारे आपलं सुंदर एक एक पान तयार होत राहणार आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करणार, 3 साखळ्या घेतल्यात. रो किती झालेत आपले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा शेवटचा 11. आता रो 12 मध्ये आपल्याला 3 साखळ्या करून घेतल्यात. रो 12 मध्ये देखील आपल्याला हे 5 जे होते, 5 वरती 5 आपण ॲज इट इज घ्यायचे आहेत. आता मी फ्रंटमधून एकदा करून जाते, म्हणजे बॅक पोस्टमधून आपण करायचं आहे. 2 3 4 5 परत 2-3 साखळ्या, पफ स्टिचमधून पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमधून पफ स्टिच, परत 1. आता एकच साखळी घेतली मी, इथे 3, इथे 2 आणि इथे 1. रो 11 मध्ये लक्षात ठेवा, रो 10 मध्ये 3 साखळ्या, रो 11 मध्ये 2 साखळ्या, रो 12 मध्ये एकच साखळी, आणि डायरेक्ट ह्या पफ स्टिचमध्ये पफ स्टिच बनवायचं आपल्याला. परत 2 साखळ्या, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, परत 3 साखळ्या, 5 खांबांवरती होते तसे आपले बॅक पोस्टमध्ये खांब येणार आहेत. 1 2 3 हा 4 आणि हा शेवटचा जो दोरा आपला हे साखळी असते त्याच्या तिसऱ्या साखळीमधून शेवटचा खांब 1 2 3. रो 13 मधून आता आपलं प्रोजेक्ट जसं हे चालू झालं होतं तसं आता इथे परत चालू होणार आहे. आपण हे आता इथे बरोबर इथे जे होतो आपण ते आपण इकडे आलेलो आहोत. अशा प्रकारे हा आपला प्रोजेक्ट झालेला आहे. अशा प्रकारे पुढे पुढे आपल्याला वाढवत जायचं आहे. हे पूर्णपणे तुम्हाला तुम्हाला साखळी तुम्हाला जेवढं तुमचं दरवाजाचा मोठा आपला दरवाजा असतो तेवढं आपल्याला हे बनवत जायचं आहे. अशा प्रकारे मी हे पूर्ण बनवत जाते. फक्त रो 13 पण तुम्हाला एकदा दाखवते जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज नाही होणार. रो 13 मध्ये आता काय करणार मी, इथे 5 होते मग आता 4 केले की नाही. हे बघा
तर इथे पण 4 करणार. इथे जो एक आपण दिला आहे त्यानंतर परत इथे आपल्याला 2 साखळ्या द्यायच्या आहेत. हे बघा, फ्रंट पोस्टवरती मी 4 खांब बनवून घेते. 2 3 4. हा 5वा आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे. 1 2 3. आपण इथे कसं स्किप केला होता सेकंड रोला, तसं आपण इथे पण आता स्किप करत जाणार आहे. म्हणजे सेम आपला तो प्रोजेक्ट कंटिन्यू चालू राहणार आहे. पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 3 साखळ्या, परत पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 2 साखळ्या, पफ स्टिचमध्ये पफ स्टिच, 3 साखळ्या. हा एक 5वा स्किप करायचा आहे. 4 वरती 4 ॲज इट इज आपले फ्रंट खांब बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे संपूर्ण माझी तोरणपट्टी जी आहे ती मी बनवून घेते तुम्हाला, जेणेकरून एक अंदाज येईल. तुम्हाला दाखवते. तीन साखळ्या अशा प्रकारे आपण हे बनवत जायचं आहे. पुढे 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 5 4 3 2 1. मग सेम 1 2 3 4 5 5. मग परत 5 5 3 वेळा घेतलेत मी. अशा प्रकारे हे कमी कमी, इथे कमी ते इथे वाढवत जायचं आहे, इथे कमी ते इथे वाढवत जायचं आहे. अशा प्रकारे आपण हे बनवून घेऊया पूर्णपणे. मी पूर्ण एक पट्टी बनवते, मग ह्याच्यामध्ये मोती कसे लावायचे हे देखील तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे हे आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे. माझे 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 आपले हे मी पानाची डिझाईन झालेली आहे. त्यापुढे आता हे कसं थोडं श्रिंक वाटतं तुम्हाला, हे बघा. तर आपल्याला ते स्ट्रेट करण्यासाठी आपलं लास्ट 5 2 चेन, पफ स्टिचवरती पफ स्टिच, परत 2 चेन, पफ स्टिचवरती पफ स्टिच. इथे शेवटला मी बोलली होती तुम्हाला आपल्याला इथे एकच घ्यायचं आहे. मध्ये 1 चेन, परत पफ स्टिचवरती पफ स्टिच, 2 चेन, पफ स्टिचवरती पफ स्टिच, 3 चेन आणि परत इथे 5 ॲज इट इज जे होते ते आपण घेतलेले आहेत. आता काय करायचं, एक साखळी घ्यायची. हे बघा, एक साखळी घ्यायची आपण. प्रोजेक्ट आता सरळ पकडायचं आहे आपलं. आणि आपण जे बनवले होते खांब, आपण खांबामध्ये किती 3 3 साखळ्या घेऊन आपण एक खांब बनवला होता. तशा प्रकारे आपण प्रत्येक एक एक साखळीमध्ये एक एक आपण सिंगल क्रोशे म्हणजे साधा मुका खांब आपण घेणार आहोत. 2 आणि तिसरी साखळी म्हणजे आपला एक खांब जो आपण बनवला होता तो, त्यामध्ये देखील आपण एक हा खांब बनवलेला आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक एक बनवत जाणार आहोत आपण. तसं आपल्याला एक एक साधे खांब घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं हे प्रोजेक्ट मस्त असं अखंड दिसणार आहे. मी एका बाजूने मोती लावून घेतलेत. आता इथे पण दाखवते दुसऱ्या बाजूने कशी मोती लावायचे.
आपण 2 पफ स्टिच केले होते, त्याच्यामध्ये आपण साखळी ठेवली होती बरोबर. ते साखळीच्या मधोमध आपण सुई एकदा एक गाठ मारून घेऊया. आणि एक एक मोती घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पफ स्टिचच्या मध्ये आपली जी साखळी होती त्या साखळीमधून आपल्याला एक एक मोती ओवत जायचा आहे. अशा प्रकारे हे संपूर्ण मोती मी लावून घेते. या 2 पफ स्टिचच्या मध्ये आपल्याला आपण जी साखळी ठेवली होती ते 2 बाजूला करून मध्ये आपल्याला मोती लावायचे. अशा प्रकारे हे आपण पूर्ण वेल बनवून घेतलेली आहे. हे बघा. आणि पिंक कलरची बॉर्डर देखील लावायची आहे. त्यासाठी पिंक कलरचा दोरा मी ॲड केला आहे. ब्लू कलरचा दोरा आपण घट्ट करून घ्यायचा आहे. दोन साखळ्या घेतल्या आणि प्रत्येक मुक्या खांबावरती आपल्याला एक हाफ डबल क्रोशे टाकून घ्यायचं आहे. अर्धवट खांब जो बोलतो आपण तो. प्रत्येक मुक्या खांबावरती हाफ डबल क्रोशे, जेणेकरून आपली एक छान बॉर्डर देखील तयार होईल. अशा प्रकारे आपण पूर्ण बॉर्डर तयार करून घेऊया. हे पूर्ण मी ही बॉर्डर पूर्ण तयार करून घेणार इथपर्यंत. हे बघा, मी ही एक लाईन पूर्ण इथे जॉईंट केली आहे. ही लाईन बघा आणि ही लाईन बघा. आपण जेव्हा नेहमी कुठल्याही गोष्टीला बॉर्डर जेव्हा देतो तेव्हा ते उठून दिसतं आपली डिझाईन. अशा प्रकारे हे मी पूर्ण इथपर्यंत करून येते. या बाजूने पण देखील बॉर्डर लावते. अशा प्रकारे आपण ही सुंदर वेल बनवलेली आहे. बघा, तोरणपट्टीची ही हे अशा प्रकारे मी हे 8 पानं बनवलेली आहेत. 2 3 4 5 6 7 8. तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बनवू शकता. 9 देखील बनवू शकतात, 10 देखील बनवू शकतात. तुमचं जसं दरवाजा जसा मोठा आहे त्या प्रकारे तुम्ही बनवून घ्या. आपल्याला खाली आता जिथे पिंक कलर आहे तिथे ब्लू कलरचा गोंडा येणार. खाली ब्लू कलरला पिंक कलरचा गोंडा खाली येणार. अशा प्रकारे हा आपला तोरण पूर्ण होणार आहे. मी तुम्हाला दुसरी तोरणपट्टी देखील मी उद्या अपलोड करते.
मी ही तोरणपट्टी. चला मग, आणि आवडलंच तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग, धन्यवाद.